हॅलो पेरेंट्स, आपण आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून अशा प्रकारे आपण आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. नंबर 1. बावळट कुठला, तुला साधं पकडताही येत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी, अरे पडलं? काही नाही, होतं असं. तुला नक्की जमेल, पुन्हा प्रयत्न कर. नंबर 2. काय हा पसारा, तुला कधीच नीट ठेवता येत नाही असं म्हणण्याऐवजी, अरे पसारा झालाय काय? काही हरकत नाही, चल आपण दोघे मिळून हा पसारा आवळून टाकूया. नंबर 3. केवढा रंग सांडवलायस, तुला कधीच काहीच बरोबर करता येत नाही असं म्हणण्याऐवजी, अरे रंग सांडलाय, काही हरकत नाही, चल आपण दोघे मिळून हा रंग पुसून टाकूया आणि पुन्हा प्रयत्न करूया. नंबर 4. काय हे, एवढी सोपी साधी गोष्ट पण तुला करता येत नाही, तुझी अजिबात लक्षच राहत नाही असं म्हणण्याऐवजी, अरे काही नाही, होता तशा चुका, पुढच्या वेळेस लक्ष दे, तू नक्की करू शकशील. नंबर 5. कसे हे अक्षर, तुला कितीदा सांगूनही समजत नाही, तू कधीच दुरुस्त करू शकणार नाही असं म्हणण्याऐवजी, ही हळूहळू आणि शांतपणे लिही, मी तुझ्यासोबत आहे, काहीही चुकलं तरी काही हरकत नाही, तुला नक्की जमेल, प्रयत्न कर. लक्षात ठेवा, आपण बोललेलं प्रत्येक शब्द हे मुलाच्या मनामध्ये घर करतात आणि ते स्वतःला आपल्या बोलण्यावरून जज करतात. म्हणून नेहमी मुलांसोबत सकारात्मक आणि प्रेमाने बोला. आपल्या मुलांसोबत संवाद ही एक मौल्यवान गुंतवणूक आहे.